ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। टेंभी नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मोर्चा काढण्यात आला। राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध करण्यात आलेला आहे। आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला। त्यामुळे राजगुरुनगर येथे केजरीवाल समर्थकांनी पेढे वाटप करत घोषणा देत जल्लोष साजरा केलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे निरीक्षक कुणाल चौधरी यांनी यवतमाळमध्ये आढावा बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, त्यामुळे आता काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारलंय। 7ही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला। त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मासेमारी हंगाम सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी देखील रत्नागिरीमध्ये नौका किनाऱ्यावरच आहे। वातावरणातील बदलामुळे मासेमारीला अधिक उशीर झालाय, तर नंतर आता समुद्रामध्ये जाऊन देखील नौका रिकाम्या परततायत, त्यामुळे मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान होत आहे। ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने होते। मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी सरकारकडे मागणी केलेली आहे। लोणावळा नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी 2 इलेक्ट्रिक वाहनं खरेदी केली, मात्र ही 6,50,000ची वाहनं धुळखात पडली आहे। या गाड्यांचा योग्य उपयोग करण्याची मागणी आता पालिकेकडे करण्यात आलेली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून भाजीपाल्याच्या दरामध्ये चढउतार होतात, तर भाजी बाजारात लसणाची आवक घटल्यानं लसणाचे दर चांगलेच कडाडलेत। किरकोळ बाजारामध्ये लसूण 400 ते 450 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेला आहे। राज्य सरकारने मराठी भाषेसाठी महत्त्वाचं पाऊल उचललं। सर्व खासगी आणि सरकारी शाळेत मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात GR जारी करण्यात आला। मराठी विषयासाठी श्रेणी नाही तर थेट गुणांकन करण्यासाठी सरकारचा निर्णय आता झालेला आहे। वाशिममध्ये अपघातग्रस्ताला घेण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका बंद पडल्याची घटना घडली। मालेगाव वाशिम महामार्गावर ही घटना घडली, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। ईद आणि गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती आले, तर मुंबईच्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। गोवंडी मानखुर्द या संवेदनशील भागात पोलिसांनी मोठा रूट मार्च काढलेला आहे। मुंबई नागपूर महामार्गाचं चौपदरीकरण झाल्यापासून सातत्याने रस्त्यावरती खड्डे पडले। त्या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीच्या सूचना दिल्यात। काम होईपर्यंत ठेकेदारांना पैसे न देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शनी शिंगणापुरात भाविकांची मोठी गर्दी होते। राज्यभरातील भाविकांनी शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावलेली आहे, तर जवळपास 55 कोटी रुपयांचा खर्च करून शनी मंदिराच्या जवळच देवस्थानाच्या वतीनं पानस तीर्थघाट बांधण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।